हॅलो अँड वेलकम. तर सर्वांचं स्वागत आहे पराग सर्स मॅथ स्पेशलमध्ये. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होते रिअल नंबर्स काय असतात, त्यांचं बेसिक क्लासिफिकेशन, त्याच्या काही प्रॉपर्टीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की रॅशनल नंबरला डेसिमलमध्ये कसं कन्वर्ट करायचं आणि डेसिमलला रॅशनल नंबरमध्ये कसं कन्वर्ट करायचं. आता बघा, रॅशनल नंबर तर आपल्याला माहिती आहे की P/Q फॉर्ममध्ये असते. एक वरती नंबर असतो आणि एक खाली असतो, जसा हा रॅशनल नंबर आहे 2/5. याला जर डेसिमल कन्वर्ट करायचा, याचा अर्थ काय होतं ॲक्च्युली की आपण डिवाईड करतोय. कशाला? 2ला डिवाईड करतो आपण 5ने. मग आता 2पेक्षा 5 तर मोठा आहे. मी सरळ डिव्हिजन थोडं फास्ट करणार आहे. 2पेक्षा 5 मोठा आहे, तो 0 येणार. इथे 0 2 पॉईंट दिला तर इथे 20 होणार आणि 5 4 जर काय होणार 20, रिमाइंडर 0. सो आन्सर किती आलं? 0.4. ठीक आहे. सेम लॉजिकमध्ये जर समजा आपण याला, हा दुसरा नंबर आहे आपल्याकडे. ठीक आहे. दुसरा नंबर आपल्याकडे -7/2. सेम कंडिशन, मायनस साईन नंतर लिहायची आपण, आधी डिवाईड करायचं. कशाला? 7ला डिवाईड करायचं 2ने. सिम्पल आहे. 2 3 6, 1 राहिलं, 1 जात नाही, 0.10, 2 5 10, आन्सर 0. सो बेसिकली किती भेटलं? -3.5. ठीक आहे. डिव्हिजनचं काम नाही, आपण याला इरेज करू शकतो इथे. बस तुम्हाला सांगायचं की हे फ्रॅक्शन लिहायचा अर्थ काय होते की ॲक्च्युली आपण काय करतो, त्याला डिवाईड करतो. याला डिव्हिजन करा. जर तुम्ही याला डिवाईड करणार, तुम्हाला काय मिळणार? 12.625. 12.625. सिम्पल आहे. याला डिवाईड करा तुम्ही. जर तुम्ही याला डिवाईड करून तुम्हाला परत काय भेटणार? तेच 3 3 9, परत 1 छोटा आहे, 3.3.33. संपतच नाही. याला डिवाईड करा. किती होते? 11/6. डिव्हिजन करता येईल तुम्हाला. सो डिवाईड करून घ्या बरोबर. 6 1 6. किती बाकी राहिले? करा घ्या लवकर लवकर, तुम्हाला टाईम देतो. किती होणार होतो? 1.8333 आणि 3 खतमच होत नाही. ठीक आहे. सिमिलरली 7/9 करून पहा. 7/9 जर तुम्ही करणार, किती होणार? 7/9 केलं तर 0.7777 आणि 7 खतमच होत नाही. आता बघा, इथे 2 प्रकारचे आपले आन्सर आले. या ठिकाणी आपले नंबर संपले, या ठिकाणी आपले नंबर संपलेले नाही. लेफ्ट साईडला आपले नंबर संपले. संपणं म्हणजे काय होते? त्याला आपण एक वर्ड यूज करतो संपण्याला, त्याला म्हणतो आपण टर्मिनेटिंग. तर हे जे सुरुवातीचे नंबर आहे, हे डेसिमल नंतर काय झाले? संपले, थांबले एक वेळेस. त्याला आपण काय म्हणतो? टर्मिनेटिंग टाईप. म्हणतो आपण टर्मिनेटिंग. टर्मिनेट म्हणजे टर्मिनेटर पिक्चर पाहिला असेल ना. टर्मिनेटर म्हणजे खतम करणं, संपणं. संपलं एका ठिकाणी. जेव्हा पॉईंट नंतर नंबर संपले आपले, त्याला म्हणतो टर्मिनेट करणे किंवा टर्मिनेटिंग टाईप. टर्मिनेटिंग डेसिमल म्हणायचं किंवा टर्मिनेटिंग टाईप. आणि इथे बघा, खतमच होत नाही. 7 7 लिहत चला, खतम नाही होणार. ह्या 8 नंतर 3 3 रिपीट करत जा, खतम होणार नाही. इथे पण 3 3 रिपीट करत जा, खतम होणार नाही. त्याला आपण काय म्हणतो? नॉन टर्मिनेटिंग, जे होतच नाही. त्याला काय म्हणणार? नॉन टर्मिनेटिंग डेसिमल. आता याला लिहिण्याचा एक खूप फायदा आहे. बघा कसं असते, जी व्हॅल्यू परत परत रिपीट होते त्या डोक्यावर बार द्यायचा. बार म्हणजे आडवी लाईन. जसं उदाहरणार्थ इथे काय 1.83 आहे, 3 परत परत रिपीट होऊ राहिला, फक्त 3 रिपीट होऊ राहिला, तर 3च्या वरती बार देऊ शकतो आपण. इथे पण बघा कोणता रिपीट होऊ राहिला आहे? 0.7 रिपीट होऊ राहिला, तर बार देऊ शकतो आपण डोक्यावर. सेम लॉजिकली इथे 3 पॉईंट नंतर म्हणजे पॉईंटच्या आधीने हा 3 रिपीट होणार, तर बार देऊ शकतो आपण. काही वेळेस काय होतं, तुम्ही असं पण बघू शकता की जर एक सिंगल नंबर असेल ना, जर एकटा नंबर रिपीट होत असेल तर त्याच्या डोक्यावर पण डॉट देतो आपण कधी कधी. जसं इथे एकटा नंबर रिपीट होता कुठला? 1.83. हा 3 रिपीट होता, फक्त डोक्यावर आपण डॉट जर दिला तरी आपला आन्सर करेक्ट आहे. पण एकपेक्षा जास्त नंबर असेल तर आपण काय करतो? डोक्यावर बार देत असतो. 2 टाईपचे आपल्याकडे डेसिमल आहे, टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग. तर आता आपण काय करणार आहे? हे कन्वर्जन शिकणार आहे, टर्मिनेटिंगपासून नॉन टर्मिनेटिंग अँड वाईस वर्सा. ठीक आहे. सिंपल उदाहरण घेऊ आपण. जसं उदाहरणार्थ आपल्याकडे एक एक्झाम्पल आहे, जे आपण वरती सॉल्व केलं तेच घेऊ आपण, की 0.4 आहे. हा डेसिमल आहे. याला कशात कन्वर्ट करायचं आहे? कन्वर्ट करायचं आहे याला. आणि कशामध्ये? कन्वर्ट टू फ्रॅक्शन. डेसिमलला कशाने कन्वर्ट करायचं आहे? फ्रॅक्शनमध्ये. पण खूप सोपं आहे. बघा, आधीला फ्रॅक्शन करायचं. बघा, पॉईंट जर असेल, या पॉईंटला जर मी राईट साईडला शिफ्ट केलं म्हणजे काय? 10ने डिवाईड करायचं आहे.
10ने जर डिवाइड केलं म्हणजे दोन्ही नंबरला आपण काय करू शकतो, तर 2ने डिवाइड. सो 2 2 जार 4, 2 5 जार 10 झालं आपला फ्रॅक्शन. ठीक आहे. सेम लॉजिक आणखी घेऊ 3.5 वाला. बघा की 3.5 आपल्याकडे आहे. सपोज 3.5 आहे, तर 3.5 मला पॉईंट गायब करायचा आहे. पॉईंट गायब करण्याचाच अर्थ काय होते की याच्या डिवाईडमध्ये हमेशा 1 असते. इथे एक डिजिट गायब करायचा आहे ना, हा पॉईंट इकडे सरकवायचा आहे. तर जेवढे डिजिट सरकवायचे आहेत तेवढ्या नंबरच्या 0ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे इथं 1 0 आहे तर 10ने मल्टिप्लाय करायचं. वर गेलं तर खाली पण करावं लागते. सो दोन्ही साईडला केलं तर बघा हा झाला 35, हा झाला 10. दोन्ही नंबरला आपण 5ने डिवाइड करू शकतो. 7 आणि 5 2 जार 10. बघा झालं फ्रॅक्शन कन्वर्ट. 3.5ला आपण कन्वर्ट कशामध्ये केलं, 7/2 मध्ये. याला पण याच्यामध्ये केलं. आणखी एक उदाहरण आपल्याकडे तुम्ही घेऊ शकता कुठलं पण, जसं 12.5. ठीक आहे. याला पण कन्वर्ट करायचं काय करू शकतो आपण, एकदम सिम्पल आहे. याची डिवाईडमध्ये किती आहे 1. आपल्याला एक पॉईंट सरकवायचा आहे. तर एक पॉईंट सरकवला म्हणजे हा पॉईंट इकडे आला आणि 1 0 खाली वाढला. दोन्ही नंबरला कशाने डिवाइड करता येते, 5ने डिवाइड करता येते. 5ने डिवाइड करा, 5 2 जार 10 मल्टिप्लाय करा, 25 5 जार झालं आपला आन्सर 12.5. ठीक आहे. खूप सारे ऑप्शन तुमच्याकडे, तुम्ही कुठलाही घेऊ शकता. जर तुम्हाला 0.68 करायचं आहे, सेम लॉजिक. पॉईंट नंतर की 2 डिजिट आहे, त्याला मी काय लिहिणार आहे असं की 68. 2 नंबर राईट साईडला लागले ना तर 100 डिवाइड करायचं. त्याच्यात कशाने डिवाइड होते, 4ने डिवाइड होते. 4ने डिवाइड करा, खाली 4ने डिवाइड केलं तर 25 4 जार 100, 4 1 जार 4, 4 7 जार 68, म्हणजे टोटल 68. हे झालं आपला आन्सर. बघा टर्मिनेटिंगपासून आपण डायरेक्ट काय आलो, फ्रॅक्शनपर्यंत आलो. आता दुसरं आपल्याकडे आहे नॉन टर्मिनेटिंग डेसिमल. आता नॉन टर्मिनेटिंग डेसिमलविषयी आपण बोलणार आहे. थोडंसं डिफरंट आहे की जे नॉन टर्मिनेटिंग डेसिमल आहे ते 2 टाईपचे असतात. नॉन टर्मिनेटिंग डेसिमल जे आहे ते 2 टाईपचे असतात. कोणत्या 2 टाईपचे, एकदम सोपं आहे. एक असतात रिपीटिंग, जे वापस रिपीट होतात. एक आहे रिपीटिंग, जसं आपण आता वरचे एक्झाम्पल बघितले ना सगळे, हे काय रिपीटिंग डेसिमल. त्यात शेवटी काय होते, कुठले तरी नंबर काय होते परत रिपीट होतात. आणि दुसरे असतात नॉन रिपीटिंग. आता बघा ॲक्च्युअल ते झाले कसे, डेसिमल कसे आहे, नॉन टर्मिनेटिंग अँड नॉन रिपीटिंग डेसिमल अशा टाईपचे. आता याच्यामध्ये काय, याचं फ्रॅक्शन होत नाही. याचं आपण काय करू शकतो, याचं फ्रॅक्शन करता येतं. याचं फ्रॅक्शन होतं, याचं फ्रॅक्शन होत नाही. आता कसं करायचं, बस एक एक्झाम्पल बघूया बढियापैकी कसं करायचं, काय करायचं. उदाहरणार्थ चला, ठीक आहे. जे रिपीट होते त्यालाच करू शकतो आपण, जे रिपीट नाही होत त्याला आपण करू शकत नाही. 2 एक्झाम्पल बघूया डिजिटविषयी, लॉजिक आपल्याला समजून जाईल. चला उदाहरणार्थ आपल्याकडे एक डिजिट आहे. एक्झाम्पल की आपल्याकडे आहे 0.777 ... म्हणजे 7 खूप वेळा आला आहे. आता लक्षात ठेवायला आपण काय लिहू शकतो की 7 किती नंबर आहे असे रिपीट होणार आहे, एकच नंबर रिपीट होणार आहे. इथे महत्त्वाचा पॉईंट काय, इथे ओनली 1 डिजिट रिपीटिंग. एकच डिजिट काय होत आहे, रिपीट होत आहे. तर जर एक डिजिट रिपीट होत असेल तर 1 0 वाढून मल्टिप्लाय करायचं. 1 0 म्हणजे काय, 1च्या बाजूला 1 0 वाढवलं तर किती होणार, तो 10 होईल ना. सो देअरफॉर मल्टिप्लाय बाय 10, हे लक्षात ठेवा. देअरफॉर मल्टिप्लाय बाय 10. 1 डिजिट आहे म्हणून 10 मल्टिप्लाय केलं. तर कसं मल्टिप्लाय करायचं लक्षात ठेवा. समजा याचं फ्रॅक्शन काय, माझा एक्स आहे, मी ॲज्युम केलं. तर फ्रॅक्शन किती आहे, एक्स. हा फ्रॅक्शन किती झाला मग, 7 7 7 अँड सो ऑन. ठीक आहे. समोर खूप सारे 7 आहे, किंवा मी 7च्या डोक्यावर बार पण देऊ शकतो. 7च्या डोक्यावर काय देतो आता, बार किंवा डॉट, जे वाटेल ते. याच नंबरला मी 10 मल्टिप्लाय केलं. 10 जर मल्टिप्लाय केलं तर हा झाला 10x आणि हा झाला 0.777 बार इंटू 10. जो आपण 10 मल्टिप्लाय करतो, हा जो पॉईंट आहे हा राईट साईडला सरकतो. म्हणजे आपल्याला भेटलं 10x इक्वल्स टू 7.77. आता 2 बार लिहा किंवा आणखी एक नंबर वाढून बार लिहितो मी. 3 नंबर का बरं लिहिले, कारण की वरती पण 3 नंबर घेतले, खाली पण मी पॉईंट नंतर 3 नंबर घेतो. यांना फरक पडत नाही, कारण की हे खूप सारे आहे, इन्फानाईट पॉईंट आहे, कंटिन्युअस साथ खतमच होणार नाही. 3 लिहिले काय 4 लिहिले काय, जास्त फरक पडणार नाही. आता ही गोष्ट आपल्याला कामात पडते. काय करायची बघा,
आपल्याकडे दोन इक्वेशन आहे, एक पहिला आणि दुसरं. हे 10x आहे, हा 1x आहे. 10x मोठे असणार आहे, 10 बिस्किट आणि 1 बिस्किट आहे. 10 वाले बिस्किट मोठे समजा. तर आपण काय करणार, सबट्रॅक्ट 2 मधून पहिलं इक्वेशन. हमेशा लेफ्ट हँड साईडमधून लेफ्ट हँड साईड, राईट हँड साईडमधून राईट हँड साईड. तर सबट्रॅक्ट बघा कसं होणार आहे. लेफ्ट हँड साईडला 10x आहे, राईट हँड साईडला 7.777 बार मायनस इकडे x 0.777 बार. बघा सबट्रॅक्शन किती सोपं आहे. 10तून 1 गेला 9x, 7 बारमधून 7 0, 7मधून 7 0, 7मधून 7 0 आणि इथे फक्त करायला 7. हे जर लॉजिक आपण इथे लिहिलं, देअरफॉर 9x इक्वल्स टू 7 झालं. आपल्याला फक्त एक्सची व्हॅल्यू पाहिजे होती, कारण की लेट x इज अ फ्रॅक्शन. हेच आपलं फ्रॅक्शन आपण ॲज्युम केलं होतं. एक्सचीच व्हॅल्यू किती आहे, 0.777 राईट. मग देअरफॉर x इज इक्वल्स टू काय होणार, 7/9. कारण की 9 कुठे गेला, खाली डिवाईडमध्ये झालं. आपण कन्वर्ट केलं. परत लक्षात ठेवा, कुठल्या गोष्टी कन्वर्ट होते, नॉन टर्मिनेटिंग, रिपीटिंग किंवा रिकरिंग. रिपीट करणारे किंवा रिकरिंग करणारे. रिकरिंग शब्द जास्त फॉलो केला जाते रिपीट म्हणण्यापेक्षा. हे आपण रिपीटिंग असलं म्हणजे, रिकरिंग असलं म्हणजेच त्याला आपण काय करू शकतो, असं लिहू शकतो. चला आणखी एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. आणखी एक एक्झाम्पल. सपोज तुमच्याकडे नंबर आहे 3.17 आणि इथं 17च्या वर बार आहे. तर किती नंबर डिजिट होऊ राहिले रिपीट. इथे परत तेच लॉजिक. हिअर 2 digits are repeating. Here 2 digits are repeating. 2 डिजिट आहे म्हणून काय होणार, मल्टिप्लाय बाय 100. 20 नाही आहे, देअरफॉर मल्टिप्लाय बाय 100. 2 डिजिट रिपीट होत आहे म्हणून 100 मल्टिप्लाय. किती सोपं काम आहे. ठीक आहे, 100 मल्टिप्लाय करा. पहिले ते नेहमीसारखं आपण लिहू शकतो की लेट ॲज्युम x इज अ फ्रॅक्शन. x काय एक फ्रॅक्शन आहे. ते एक्सची व्हॅल्यू किती आहे, सॉल्व करणं सुरू करा की x इज इक्वल्स टू किती आहे, 3.17. ॲक्च्युअलमध्ये मी आणखी एक नंबर लिहितो 17, कारण की रिपीट होऊ राहिलं. आणखी तुम्हाला लिहायला तुम्ही आणखी एक लिहू शकता 17 कंटिन्युअसली. याला जर 100ने मल्टिप्लाय केलं तर हा झाला 100x इक्वल्स टू 100 इंटू 3.171717चा बार. आता 100ने मल्टिप्लाय केलं तर पॉईंट 2 डिजिट राईट साईडला सरकते. तर 100x इज इक्वल्स टू पॉईंट 2 राईट साईडला सरकले तर 3171717. 2 नंबर लिहा किंवा 3दा लिहा, काही फरक पडत नाही. हे आपलं इक्वेशन नंबर 1, हे आपलं इक्वेशन नंबर 2. तिथे आपण काय लिहिणार, देअरफॉर सबट्रॅक्ट. हमेशा सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्ट 2 मधून 1 सबट्रॅक्ट करायचं. तर 2 किती आहे, 100x आहे आणि राईट साईडला आहे 317.171717 बार आणि मायनस पहिलं किती आहे x 3.171717 बार. तुम्ही किती 17 लिहिलं तरी फरक पडत नाही. आता बघा सिम्पल आहे. 100मधून 1 गेला 99x. इथून कमी करा 1717 0 आणि हा 0. 7मधून 3 गेले 4 राहिले आणि 3 1. बघा दोन्ही गोष्टींना आपल्याला काय भेटते, देअरफॉर 99x इज इक्वल्स टू 314 आणि देअरफॉर x इज इक्वल्स टू किती झालं, 314 डिवायडेड बाय 99. याला आणखी फ्रॅक्शन करू शकतो का आपण. बघा 3ने डिवाइड होत असेल तर ठीक आहे, पण 3ने डिवाइड होत नाही आहे म्हणजे 9ने पण डिवाइड होणार नाही. सो देअरफॉर हेच आपलं काय झालं फायनल फ्रॅक्शन. इझी आहे. आणखी एक लॉजिक तुम्हाला सांगतो शेवटचं एक एक्झाम्पल म्हणून. लेट्स आपल्याकडे एक्झाम्पल आहे असं दिलं आहे 7.529 डॉट डॉट डॉट. इथे पाहूनच तुम्हाला समजते की व्हॅल्यू रिपीट होत आहे. कुठली रिपीट होत आहे बघा, ही रिपीट झाली आहे, ही रिपीट झाली आहे, ही रिपीट झाली आहे. मग तुम्ही इनडायरेक्टली काय लिहू शकता, देअरफॉर 7.529चा बार असंच लिहू शकता. समजा मी यालाच काय पकडलं, एक्स पकडला. किती डिजिट आहे इथे, 3 डिजिट आहे. सिन्स देअर आर 3 डिजिट्स
सो देअरफॉर मल्टिप्लाय बाय 3 डिजिट 1000x. सो देअरफॉर आपण काय म्हणू शकतो 1000x इज इक्वल्स टू देअरफॉर है ना मल्टिप्लाय बाय 1000x मल्टिप्लाय बाय 1000 एक्सची गरज नाही आहे मल्टिप्लाइड बाय 1000 एवढं सिम्पलचं काम आहे जास्त कन्फ्यूज करायची गरज नाही. ठीक आहे यांना मल्टिप्लाय करा 1000 ना तिकडे मल्टिप्लाय केलं तर किती झाले बघा 3 पॉईंट्स राईट साईडला जाणार तो 5 to 9 राईट साईडला गेलं आणि बाकी काय राहिलं 5 to 9चा 12 दोघाला सबट्रॅक्ट करा. बघा मी स्टेप कमी करतो आहे डायरेक्ट शॉर्टकटमध्ये लिहितो हा x इक्वल्स टू 7.529 बार कॅन्सल म्हणजे 0 झाला हा 2 झाला इथे पण 2 इथे 5 आणि हा 7 आणि इथे 999x इक्वल्स टू. सो देअरफॉर x इक्वल्स टू काय झालं 7522 डिवायडेड बाय 999 झालं आपलं फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट. बघा किती सिम्पल स्टेप आहे किती फास्ट होते. लॉजिकल लक्षात ठेवायचं जेवढ्या व्हॅल्यू डेसिमल नंतर येतात रिपीट होणार आहे जेवढ्या व्हॅल्यू रिपीट होत आहे तेवढ्याच नंबर ऑफ झिरो असले पाहिजे 1च्या नंतर मल्टिप्लाय करायला. 1 डिजिट रिपीट होत आहे तर 10 मल्टिप्लाय करा 2 डिजिट रिपीट होत असेल तर 100 मल्टिप्लाय करा 3 डिजिट रिपीट होत असेल तर 1000 मल्टिप्लाय करा 4 डिजिट रिपीट होत असेल तर 10,000 मल्टिप्लाय अँड सो ऑन. एकदम सिम्पल्स लॉजिक आहे तेच लॉजिक फॉलो करत चला आणि तुम्हाला कुठेही डेसिमल कन्व्हर्जनमध्ये फरक येणार नाही. नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवायची काय की ज्या गोष्टी नॉन टर्मिनेटिंग नॉट रिकरिंग आहे जे रिपीट होत नाही त्याला फ्रॅक्शनमध्ये करता येत नाही. ठीक आहे तीच गोष्ट आपण कंटिन्यू शिकणार आहे समोर. आताच जस्ट की जी व्हॅल्यू नॉन टर्मिनेटिंग आहे रिपीट नाही होत त्यालाच काय म्हणतो आपण इरॅशनल नंबर पण म्हणतो. आता उदाहरणार्थ आपल्याकडे एक व्हॅल्यू आहे ठीक आहे असं आपल्याकडे एक नंबर लाईन आहे पहिले मी नंबर लाईन काढून घेतो. सपोज आपल्याकडे एक नंबर लाईन आहे ठीक आहे समजा ही नंबर लाईन आहे ओके थोडंसं घेतो. नंबर लाईन आपल्याला सगळ्यात मध्ये कुठून स्टार्ट होते 0 पासून स्टार्ट होते. समजा हा 0 आहे इथे 1 असेल इथे 2 असेल इथे 3 असेल इकडे गेलं तर -1 असेल -2 असेल. आता सगळे नंबर माहीत आहे आपल्याला. मग जर आपल्याला अर्धे नंबर पाहिजे असेल तर याच्या मदत कुठे येणार आहे 0.5 येणार आहे याच्यामध्ये किती येणार आहे 1.5 येणार याच्यामध्ये किती येणार आहे 2.5 येणार इथे सिमिलरली -0.5 या दोघांच्यामध्ये सिमिलरली -1.5. आता जर समजा मला असे व्हॅल्यू काढायचे जे आपल्याला एक्झॅक्टली माहीत नाही उदाहरणार्थ जर मला समजा √2ची व्हॅल्यू काढायची आहे जर मला √2ची व्हॅल्यू काढायची आहे तर √2ची व्हॅल्यू किती आहे जर तुम्हाला माहीत असेल तर √2ची व्हॅल्यू किती आहे 1.4 आहे ना 1.41. √3ची व्हॅल्यू काढायची आहे ती किती आहे 1.73. एक सेकंड थोडंसं बरोबर लिहिलं √3ची व्हॅल्यू काढायची 1.73. आता जर मला ही जी व्हॅल्यू आहे 1.73 ही जर नंबर लाईनवर ठेवायची असेल तर काय करावं लागेल 1.73 कुठं आहे 1.5च्या थोडं समोर येते आणि 2च्या थोडं मागं येते इथे कुठेतरी काय असणार आहे √3. ठीक आहे नंबर लाईनवर प्लॉट करू राहिलो मी हां. जसं समजा तुम्हाला √5 काढायचं आहे √5 किती असते कोणाला माहीत आहे का √5ची व्हॅल्यू √5 आपल्याला माहीत आहे की 4पेक्षा अंदरचा नंबर मोठा आहे 4पेक्षा अंदरचा नंबर मोठा आहे आपला 4पेक्षा अंदरचा नंबर काय मोठा आहे. तर मग आपण काय करू शकतो नंबर 4पेक्षा मोठे घेऊ शकतो ना 4पेक्षा मोठे घ्यायचा अर्थ काय 4 किती होते 2 वर होते 3 म्हटलं 9 होते आपल्याला ते नाही पाहिजे. आपल्याला काय पाहिजे जसं आता आपण 1.14 आपली ही आहे तर √2ची व्हॅल्यू किती आहे 1.4 तर 1.5च्या पहिले येईन ना हे 1.5च्या 4 किती येते √2 येते का बरं कारण की √2ची व्हॅल्यू किती आहे 1.414 1.5पेक्षा काय छोटी आहे. सेम लॉजिक √3 किती आहे 1.73 काय आहे तर 2पेक्षा छोटी आहे आणि 1.5पेक्षा मोठी आहे. सेम लॉजिकमध्ये √5ची व्हॅल्यू तुम्ही कळा किती होते ते √5ची व्हॅल्यू होते 2.236 तर 2.23 आहे 2.5च्या पहिले येणार इथे कुठेतरी काय असणार आहे √5ची व्हॅल्यू. तीच मायनसमध्ये लिहायची असेल तर मायनस तुम्ही ते करू शकता. 1.5च्या पहिले काय होणार आहे -√2 राहणार आहे 2च्या जस्ट पहिले किती राहणार आहे
ठीक आहे. 2च्या जस्ट पहिले 1.73 इथे काय राहणार आहे -√3 राहणार आहे. 2च्या जस्ट नंतर किती राहणार आहे -√5 राहणार आहे बघा, कारण की 2 किती आहे √4 आहे. 2 म्हणजे किती होते √4. ह्या सगळ्या ज्या व्हॅल्यू आहे ह्या व्हॅल्यू कधी टर्मिनेट होत नाही, रिकरिंग होत नाही, रिपीट करत नाही. म्हणून या गोष्टीला आपण काय म्हणतो नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग नंबर्स किंवा फ्रॅक्शन. मग अशाच नंबरला आपण काय म्हणतो इरॅशनल नंबरचं. इरॅशनल नंबरची डेफिनेशन आपल्याला समजलीच का आता. इरॅशनल नंबर्स डेफिनेशन खूप सोपी आहे. मी एकदा एक्सप्लेन करतो तुम्हाला की इरॅशनल नंबर काय असते. अ रियल नंबर विच इज नॉट रॅशनल. सरळमध्ये लिहायचं म्हटलं तर अ रियल नंबर विच इज नॉट रॅशनल. हे आपण ऑलरेडी पाहिलं खूप आधी. अ रियल नंबर विच इज विच इज नॉट रॅशनल. आता रॅशनल म्हणजे P/Q होते. आणि जस्ट थोड्या वेळ पहिले आपण काय पाहिलं की जर तुमच्याकडे पॉईंट असेल तुम्ही पॉईंटला फ्रॅक्शनमध्ये लिहू शकता, किंवा जर रिकरिंग डेसिमल असेल तरी तुम्ही त्याला फ्रॅक्शनमध्ये लिहू शकता. पण जर फ्रॅक्शनमध्ये लिहिता येत नसेल तर मग तो काय झाला इरॅशनल. म्हणून याला आपण काय लिहू शकतो आणखी डेफिनेशनमध्ये नंबर्स विच आर नॉन टर्मिनेटिंग, खतमच नाही होत, नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग, रिकरिंग म्हणजे परत येणारे, नॉन रिकरिंग डेसिमल्स, त्यालाच आपण काय म्हणू आर इरॅशनल नंबर. आर इरॅशनल नंबर्स. नॉर्मली इरॅशनल नंबर हमेशा रूटमध्ये राहतात आणि डिवाइडमध्ये राहतात. एक्झाम्पल √2, √3, √5, पायची व्हॅल्यू 22/7 नाही, ते अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे, ॲक्च्युअल व्हॅल्यू डिफरंट आहे. ठीक आहे. ई म्हणजे काय आता ते युलर्स नंबर आहे, ते तुमच्या कामाचं नाही आहे. ठीक आहे. आणखी एक साधी गोष्ट, जर समजा हा नंबर कधी खतमच होत नाही, जर समजा मी 2 मध्ये आणखी √2 ॲड केला, हा तर 2 माहीत आहे मध्ये, 2 काय असते 2 स्टेप समोर गेलो, मग आपल्या जर नंबर लाईनवर आपण या पॉईंटपासून 2 स्टेप समोर गेलो तर नंबर खतम होणार आहे काय, बिलकुल खतम नाही होणार. हा पण काय झाला इरॅशनल नंबर. ते समजा √3 - 1 केलं तर हा पण काय इरॅशनल, हा खतमच होणार नाही ना. कोणत्या पॉईंटमध्ये थांबून तुम्ही सबट्रॅक्ट करणार आहे, नाहीच करू शकत. सेम लॉजिक की 2 टाइम्स √5 हा पण काय झाला इरॅशनल झाला. तर मल्टिप्लाय करा, ॲडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा, मल्टिप्लाय करा, ॲडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा किंवा डिवाइड करा. सो सरळ मी काय लिहितो एनी अल्जेब्रिक ऑपरेशन ऑफ रॅशनल अँड इरॅशनल. एक रॅशनल पाहिजे, एक इरॅशनल. रॅशनल अँड इरॅशनल इज ऑलवेज इरॅशनल, इज ऑलवेज इरॅशनल. आता बऱ्याच वेळेस काय होते की आपण समजा असे नंबर घेतले, ठीक आहे, की ज्यांचं प्रोडक्ट म्हणा किंवा डिव्हिजन म्हणा रॅशनल होतात. बऱ्याच वेळेस होऊ शकते असं, जसं √3/√3 किती येणार आहे 1 येणार आहे. तर आपण नॉर्मली काय म्हणू शकतो अल्जेब्रिक ऑपरेशनच्या ठिकाणी एनी ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन ऑफ एनी ॲडिशन और subtraction ऑफ, ठीक आहे, थोडंसं एक सेकंड क्लिअर करू द्या मला. सबट्रॅक्शन ऑफ रॅशनल अँड इरॅशनल, हे 2 शब्द महत्त्वाचे, रॅशनल अँड इरॅशनल. आणि ॲक्च्युअलमध्ये तुम्ही अल्जेब्रिक ऑपरेशन जरी यूज केलं तरीही काही फरक पडणार नाही, तुम्ही त्याला अल्जेब्रिक ऑपरेशन म्हणून लिहू शकता. फक्त प्रॉब्लेम काय की जर आपण 0 मल्टिप्लाय केलं किंवा 0 डिवाइड केलं तर ते डिफरंटच काहीतरी होते. 0 मल्टिप्लाय केलं तर सगळे नंबर काय होणार 0, सगळे नंबर 0 झाले म्हणजे तो काय रॅशनल नंबर आहे. 0 डिवाइड केलं तर माहीत नाही काय आहे ते, इन्फायनाईट आहे, काहीच माहीत नाही, तर तो पण आपण नंबरमध्ये घेऊ शकत नाही. ठीक आहे. तर हे झालं आपलं एक बेसिक आयडिया की इरॅशनल नंबरला मध्ये आपण जर रॅशनल नंबर ॲड केला किंवा सबट्रॅक्ट केला तो परत काय बनते इरॅशनल नंबर बनते. ठीक आहे. आता एक फक्त आपण पाहू की डेसिमल फॉर्म कसा काढायचा. सो डेसिमल फॉर्म ऑफ इरॅशनल नंबर.
इरॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म कसा काढायचा एकच एक्झाम्पल बघू, समजून घ्या बरोबर की काय करणार आहे आपण इथे. डेसिमल फॉर्म कसा काढायचा. डेसिमल म्हणजे काय, पॉईंटमध्ये आलं पाहिजे. उदाहरणार्थ मला काढायचं आहे, उदाहरणार्थ चला आपण घेऊ रूट 3ची व्हॅल्यू काढायची आहे. तर रूट काय, स्क्वेअर रूट आहे. तर कॅल्क्युलेट कशी करायची ते मी तुम्हाला करून दाखवतो. की आधी आपण काय करणार आहे, असं एक नंबर लिहिणार. हा 3 आहे. किती डेसिमल पाहिजे आपल्याला, जेवढे डेसिमल पाहिजे पॉईंटनंतर जेवढे नंबर पाहिजे तेवढ्याच्या डबल झिरो द्यायचे. डबल झिरो का वर देतो आपण, सिम्पल लक्षात ठेवा की कारण स्क्वेअर आहे, स्क्वेअरमध्ये एक नंबर 2दा मल्टिप्लाय होतो म्हणून हमेशा पेअरमध्ये येणार, 2-2च्या जोडीमध्ये. इथे पण 2ची जोडी करू शकता, 0 समोर लिहून काही फरक पडत नाही. आता सॉल्व कसं करायचं, पहिली स्टेप हे लक्षात ठेवा, मी बोलतो त्यानुसार फॉलो करा. असा नंबर बघायचा ज्याचा स्क्वेअर 3पेक्षा छोटा आहे. बघा 1चा स्क्वेअर किती होते 1, 2चा स्क्वेअर किती होते 4. आता 4 काय आहे, हा 4 3पेक्षा मोठा आहे, हा आपल्याला चालणार नाही. 1चा स्क्वेअर चालते. तर आपण काय लिहिणार, सगळ्यात पहिले इथे हा 1 आहे, ठीक आहे. हा 1चा स्क्वेअर किती झाला, 1चा स्क्वेअर 1. परत मग जसं आपण डिवाईड करतो तसं दोघांना सबट्रॅक्ट करा, किती आला 2. आता हा 1 परत इथे ॲड करायचा +1, ठीक आहे. बघा थोडंसं एक्स्ट्रा करतो मी. हा 1 परत इथे ॲड करायचा. 1 ॲड केला, इथे किती झाला, आता नवीन नंबर 2 झाला. आता इथे ह्या 2 जवळ असा नंबर ठेवायचा की त्याच नंबरनं मल्टिप्लाय केलं की याच्यापेक्षा कमी यायला पाहिजे. तर 2वर समजा 0 जरी तुम्ही ठेवला तरी काय, 2 जर समजा 1 जर तुम्ही ठेवला तर 21 झालं. इथं 2च आहे फक्त. जसं आपण समोरचे नंबर घेणार आहे, एक सबट्रॅक्शन झालं की समोरचे नंबर घ्यायचे. आता समोरचे नंबर घेताना पहिले पॉईंट आला, तर पहिले पॉईंट येणार. पॉईंट घेतला की वरचे 2 नंबर खाली आले की त्याला 2 0 आले, 2 0 इथं आले. मग जसं आपण पुढचा नंबर घेऊन समजा इथं आता इथे आपल्याला असा नंबर ठेवायचा की त्याने मल्टिप्लाय केलं तर 200पेक्षा छोटा आला पाहिजे. उदाहरणार्थ 2वर जर मी समजा 1 ठेवला तर 1नं मल्टिप्लाय करायचं 21 येणार. 2वर समजा जर मी 5 ठेवलं तर 5नं मल्टिप्लाय करायचं 125 येणार. 2वर जर समजा मी 9 ठेवलं तर मला 9नं मल्टिप्लाय करायचं काहीतरी आन्सर येईल. सो बेसिकली आपल्याला असं सॉल्व करायचं. पण आपण काय करणार याच्यामध्ये, आपण डायरेक्ट लॉजिक लावून आयडिया ठेवणार की बघा 9 दुनी 18 होते, ठीक आहे. 5नं मल्टिप्लाय 125, 6 किंवा 7नं करून बघू आपण. डायरेक्ट 9नं जर केलं तर आपण खूप दूर जातो. जर समजा मी इथे 7 ठेवला मग मल्टिप्लाय कशाने करायचं आहे, 7नेच मल्टिप्लाय करायचं आहे. 7ने मल्टिप्लाय जर केला आपण आणि नंतर 7ने ॲड पण करायचं आहे. तर 7नं मल्टिप्लाय करा, 7 7 49, 7 दुनी 14, 14 आणि 4 18, 189. सिम्पल. कारण की 7नं मल्टिप्लाय केलं, कारण की बघा इथे 27 इंटू जर तुम्ही 7 केलं तुम्हाला 189 भेटलं. पण जर तुम्ही 28 इंटू 8 केलं, हा 8 महत्त्वाचा आहे. 8 64 6 224. हा 224 किती आहे, खूप मोठा आहे याच्यापेक्षा, 200पेक्षा. हा चालणार नाही, हा जवळचा चालतो. बघा भेटलं. सबट्रॅक्शन करा, तुम्हाला मिळेल इथे 11. आता वरचे डबल 2 पॉईंट घेऊन या. परत तो 7 इथे ॲड केला आपण, 7 आणि 7 14, इथे झाले 34. परत इथे असा नंबर ठेवायचा आपल्याला की तो जो नंबर आपण ठेवला तर त्याचा प्रोडक्ट किती असलं पाहिजे, याच्यापेक्षा कमी असलं पाहिजे. कोणता नंबर ठेवायचा बघा, सिम्पल लॉजिक आहे. 3 टाइम्स किती होते, 3 3 9 होते. 3 चौक 12, 12पेक्षा छोटा नंबर आहे. सो 3 3 9. सो 3 ठेवणार आहे इथे आणि 3ने मल्टिप्लाय करायला. बघा हा 7 ना इथे आणला वापस. समज 3ने मल्टिप्लाय केलं काय होणार, 3 3 9, 3 चौक 12, एक एक्स्ट्रा 1, 3 3 9 आणि एक 10, 1029. सिम्प्लिफाय करा इथे काय आलं तुमचं 71, ठीक आहे. आता हे तुम्हाला आणखी समोर सॉल्व करायचं असेल पॉईंट देऊन तुम्ही आणखी पॉईंट द्या आणि हे समोर सॉल्व करू शकता. तर अशा प्रकारे आपण √3ची व्हॅल्यू काढली आहे 1.73. आणखी तुम्हाला समोर पॉईंट पाहिजे असेल तुम्ही आणखी डॉट वाढवू शकता, नंबर आणखी मोठा होईल. लॉजिक सेम फॉलो करायचं, ज्या नंबरनं मल्टिप्लाय केला तोच नंबर परत खाली काय येणार, ॲडिशन करायला. आणि ही मेथड कंटिन्यू समोर प्रोसेस सुरू राहील. जेवढे 0 वाढवणार तेवढे तुम्हाला डिजिट नंतर पॉईंट भेटत जाईल. तशा प्रकारे आपण इरॅशनल नंबरचं आपण डेसिमल फॉर्ममध्ये सोल्युशन काढलेलं आहे. ठीक आहे. तुम्ही आशा करतो तुम्हाला सगळं समजलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल, थोडं शिकण्यामध्ये इंटरेस्ट आला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि होईल तेवढा मित्रांपर्यंत पण शेअर करा. नॉलेज इज इम्पॉर्टंट, सो शेअरिंग इज केअरिंग. सगळ्या गोष्टी करा. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, जिथे आपण बघूया की इरॅशनल नंबरच्या प्रॉपर्टीज काय, जे आपल्याला लक्षात असल्या पाहिजे. ठीक आहे. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. टेक केअर. बाय बाय.